जरा झालो तर म्हणजे पुढे के वाटेत पोलीस विचारतील तर गणपती आहे म्हणून सांगू का? हा असे असं बाबांनो जावा असं असं धरू. चल चला. अच्छा अच्छा. हळू चाला. नमस्कार, मी गंधार साळगावकर पुन्हा एकदा स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आता मी आहे कुठे माहिती आहे? तर आत्ता आहे मी कल्याण, मुंबईत कल्याणमध्ये मावशीकडे आलोय. आणि मावशीकडे कशासाठी आलोय ते पण सांगतो. मी गावातून गणपती घेऊन आलोय आणि तो गणपती आहे ना, तो आता गाडीतच ठेवलाय. तो आता भाऊ आल्यानंतर ना तो आम्ही दुसरीकडे इथे एक घर आहे त्याच्या मित्राचं, तिथे नेऊन ठेवणार आहे. आणि आज इथे मी आलोय म्हणून हे बघा, मावशीची मुलगी ही आहे, हे बघा गंधाली. हा, तर तिने प्लॅन केलाय, तर काय माहितीये, बिर्याणी बनवण्याचा प्लॅन केलाय. तर बिर्याणी बनवण्यासाठी जेवढं काही लागतं ना ते आम्ही बाजारात जाऊन घेऊन आलोय. हे बघा, तयारी सगळी चालू आहे. इथे कांदा कापून चिरून वगैरे ठेवलाय तिने, कोथिंबीर साफ करते. आणि इकडे माझी मावशी, ही आहे माझी मावशी. इकडे काय करते, कांदा फ्राय करते, लसूण, चिकन. माझा भाऊ आहे, तर तो अजून कामावरून आला नाहीये. भाऊ अजून एक बहीण आहे भक्ती म्हणून, ती पण येणार आहे. तर आज मस्तपैकी बिर्याणीचा प्लॅन करूया, सगळे या बिर्याणी खायला. पुराची नाही, पण 1 किलोची करतो आम्ही. व्हिडिओ नाही बनवत, नाही बनवत व्हिडिओ. अरे, ही माझी दुसरी बहीण भक्ती, लाजते थोडी. नाही बनवत ग. आमची तयारी झालेली आहे. हे बघा, चिकन घेतलंय, कांदा फ्राय करून घेतलाय. मावशी डबे तिकडनं ढकलते. आणि टोमॅटो काय मावशी? टोमॅटो दे मिक्सरात. दही आणलंय थोडंसं, हे बघा दही. आणि हे सगळे आपले मसाले. आता माझी बहीण गंधाली हे सगळं मिक्स करणार आहे. कर गो सुरुवात. पहिला चिकन घे. मी टाकू? ओके. हे आता आम्ही कांदा फ्राय करून घेतलाय ना, तो टाकला याच्यात. 1.5 किलो चिकन, त्याच्यात अर्धा कांदा, तेवढंच कांदे घेतलेले आपण, ते अर्धा आम्ही फ्राय करून घेतला आणि तो ग्रेव्ही केली आहे त्याची. हे आला लसूण पेस्ट अजून घालतो. आला लसूण पेस्ट. त्याच्यानंतर हा टोमॅटो घेतलाय, 1/2 किलो टोमॅटो आम्ही थोडासा तेलात फ्राय करून घेतलाय आणि त्याची प्युरी केली आणि ती टाकली. अजून काय, आता मसाले. हो, हळद टाक. मावशी आहे, मावशी पडद्याच्या मागणं सांगता अशी, हळद टाक, ते हे टाक, सगळं का. ह्या मागे तुम्ही मागच्या जर बिर्याणीचा व्हिडिओ बघितला असेल ना तुम्ही, तर त्याच्यात मी सांगितलेलं हे सुहाना कंपनीचं घेतं. सुहानाचं ना, हे पण आम्ही सगळं सुहानाची ॲड करतोय. सुहाना कंपनीचं 45 वालं पॅकेट टाकलं आहे त्याच्यात पूर्ण. त्याच्यानंतर एक 10 रुपयावालं ते छोटं पॅकेट. त्याच्यानंतर चिकन मसाला मसाला टाकूया आपण. थोडूक नाही ना, थोडूक काय आपल्याकडे. ही बाई या हळद टाक तुझ्या येणे कशी ती. हा चिकन मसाला 1 पॅकेट. सगळ्यांचे हात लागा दे. हां, लिंबू आडाळ्या. हळद टाकलं ना. आपलं चॉपिंग बोर्ड खाई दो. या कापूया मग. हां, धर.
आई आहे मावशी मावशीला ही कोथिंबीर बारीक करून द्यायला सांगतो मावशीला. मावशी अर्धा घालू मा दादा, मावशी लपून राहते. अर्धा घालू मा. अर्धा बिये काढला. होय. दही काढ. या दही असताना त्यामुळे बस झाला अर्धा. दही आणलंय. दह्याची ऍड करत नाही आम्ही. अरे द्या मी काढलं दर्या का. तर आता मी हा घरगुती लाल तिखट टाकतोय त्याच्यात. स्पेशल घरगुती मसाला आहे आपला. त्याच्यानंतर ही आपली गरम चण्याची पावडर ना, गरम मसाला. आणि थोडीशी पुदिना घेतला आहे आणि कोथिंबीर बारीक करून घेतली आहे ती त्याच्यात टाकतोय. टाक सगळी होत नको. हां ते का होईना. आणि हे काय तेल ज्याच्यात आम्ही कांदा फ्राय केला ना त्याच्यातलं एक थोडंसं अर्धा तेल टाकले. आता हे सगळं मिश्रण मिक्स करून घ्यायचं आणि मॅरिनेशनला ठेवून द्यायचं. तर आपण थोड्याच वेळात भेटूया. आता माझा भाऊ येईल तर तोही दाखवतो तुम्हाला. तर आता मी हा घरगुती लाल तिखट टाकतोय त्याच्यात. स्पेशल घरगुती मसाला आहे आपला. त्याच्यानंतर ही आपली गरम चण्याची पावडर ना, गरम मसाला. आणि थोडीशी पुदिना घेतला आहे आणि कोथिंबीर बारीक करून घेतली आहे ती त्याच्यात टाकतोय. टाक सगळी होत नको. हां ते का होईना. आणि हे काय तेल ज्याच्यात आम्ही कांदा फ्राय केला ना त्याच्यातलं एक थोडंसं अर्धा तेल टाकले. आता हे सगळं मिश्रण मिक्स करून घ्यायचं आणि मॅरिनेशनला ठेवून द्यायचं. तर आपण थोड्याच वेळात भेटूया. आता माझा भाऊ येईल तर तोही दाखवतो. ते लाकूड लागतं काय म्हणतात ते का. दालचिनी वेलची लागतली काळी या लागतली मसाला वेलची. मी होती याच्यात. तू ह्याच्यात हात घालून असं त्याच्या हात. अगं तो व्हिडिओ काढताय. हा माझा भाऊ योगेश. काय हसते कशाला. ती म्हटलं तू चमकतो काळोखात. लहानपणापासून आणि मी झाली मारते. हे असं काय म्हणतात त्याला, रोस्ट. काय रोस्ट करणारे लोक आहेत आमच्या घरात. काय कट कर रे तू, मी सांगतो कॉन्फिडन्स लेवल हसते कशाला. नेहमी झालं. तर हा माझा भाऊ आत्ता कामावरून आलाय. तर कुठे कामाला असतो तू. एक्सरे टेक्निशियन आहे अमे हॉस्पिटल. ओके अमेय हॉस्पिटलला तो एक्सरे टेक्निशियन आहे. तर बघा पाणी मस्तपैकी उकळलंय. त्यात आम्ही आता हे खडे मसाले टाकतोय. आणि काही लिंबू टाकलंय. आणि एक लिंबूचा थोडासा लिंबू, थोडं तेल पण टाकलंय त्याच्यात. आणि जरासं चवीपुरतं मीठ. एका साईडला हे पाणी उकळतं पाणी ठेवायचं आणि एका साईडला ते मॅरिनेशन केलेलं चिकन आहे ना, हे बघा मगाशी मॅरिनेट करायला ठेवलेलं मस्तपैकी तर्री आली आहे. तर ते आता दुसऱ्या गॅसवर ठेवलं आम्ही. आणि आता दोन्ही एक 20 मिनटं आम्ही हे ठेवणार आहेत. हे पाणी उकळलं आहे. याच्यात हे आता भिजत घातलेले तांदूळ आहेत ना बासमती, त्याचं पाणी काढून घेतले सगळं आणि ते आता ह्या गरम पाण्यात टाकतंय. ट्रायपॉड काढला. हा आपल्या भावाने ट्रायपॉड स्पेशल ब्लॉगिंगसाठी घेतला आहे आणि त्याचा पण यूट्यूब चॅनल आहे. चॅनलचं नाव सांग. RYG पुढे काय RYG फिल्म्स. लक्षात ठेवा, सर्च करून बघा RYG फिल्म्स. त्याचं पण यूट्यूब चॅनल आहे, त्याचे पण व्हिडिओ बघा आणि सबस्क्राईब करा. आपलं चिकन ना मस्तपैकी फ्राय झालं आहे, फ्राय नाही शिजलं आहे. आणि आता आम्ही लेअर लावतो आहे बघा. बस बस बस
आता कांदा, थोडीशी कोथिंबीर आणि पुदिना आणि तो फ्राय केलेला कांदा. आता परत त्याच्यावर सेम प्रोसेस असं करत करत आम्ही लेअर लावणार आहोत. हा ओके, आमची बिर्याणी झाली आहे रेडी. त्याच्यातली ना योगेश गेला, माझा भाऊ आहे ना, तो त्याची ड्युटी 11ची होती, तो गेला निघून. आता आपली बिर्याणी आम्ही घेतोय, बघूया कशी झाली आहे. दिसायला तर भारी आहे, होय ना? वास पण भारी येतोय असं म्हणते ती. मी टेस्ट करतो. आता आम्ही टेस्ट करतो कशी झाली ते, मग तुम्हाला सांगतो. हा जर सांग, एक मिनिट. हा गंधाली टेस्ट करून बघते कशी झाली, सांग. अप्रतिम, नक्की खरं खरं सांग. खरंच चांगली झाली. हा? मीठ लागला, होय, भारी झाली. या जेवायला. त्या करून खा. मावशी सांग कशी झाली ती. छान 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 का, खरं सांग. चांगली झाली. इतका नको मला कांदा. मला दे. खरंच मस्त झाली बिर्याणी, एक नंबर. आणि शिजलंही मस्त. हे बघा, पीस एकदम ज्युसी, एकदम मस्त शिजलाय. हा. बघ ती खाऊन दाखव कशी आहे. उगाच नको. हॅलो मस्त आहे. चला पटापट बिर्याणी संपवतो आणि मग आता इथेच संपवतो. आजचा ब्लॉग इथेच संपवतो. कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडले असल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा. हां, आणि शेअर करा. आणि बिर्याणी खायला या, भरपूर आहे अजून आमच्याकडे. बिर्याणी खायला या.